हॅलो स्टुडंट्स. पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे डिजिटल क्लासरूम मध्ये. आजचा आपला टॉपिक आहे बबल सॉर्ट. तर बबल सॉर्ट मध्ये आपण काय करणार आहे की बबल सॉर्ट मध्ये बघा, जे काही एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेणार आहे आपण याच्यामध्ये, आणि त्या एक्झाम्पल मधून आपण समजून घेणार आहे की बबल सॉर्ट कशा पद्धतीने काम करतो. सो इथे बघा, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक ऍरे आहे. तर ऍरे मध्ये एलिमेंट काय आहे माझ्याकडे? 5 4 3 2 1. आता हे जे एलिमेंट आहे ते आपल्या ऍरे मध्ये कसे स्टोअर होतात? झिरोच्या इंडेक्सला 5, वनच्या इंडेक्सला 4, टूच्या इंडेक्सला 3, थ्रीच्या इंडेक्सला 2 आणि फोरच्या इंडेक्सला 1. अशा पद्धतीने आपला ऍरे आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होतो. आता याच्यामध्ये आपला जो ऍरे तो 5 4 3 2 1 असा आहे. तर आपल्याला 1 2 3 4 5 असं असेंडिंग ऑर्डर मध्ये याला सॉर्ट करायचे. कशाचं यूज करून? तर बबल सॉर्टचा यूज करून करायचं आपल्याला. सो त्याच्यामध्ये पहिलं बघा, पहिली स्टेप काय? टेक द फर्स्ट एलिमेंट ऑफ ऍरे अँड कम्पेअर इट विथ ऍडजस्टंट एलिमेंट. तर आपण काय केलेलं आहे, ऍरेचा जो पहिला एलिमेंट 5, तर त्याला आपण कम्पेअर केलं 4 सोबत. आता कम्पेअर केल्यानंतर ना आपल्याला काय कळते? 5 इज ग्रेटर दॅन 4. 5 हा 4 पेक्षा मोठा आहे, तर आपण त्यांना स्वॅप करणार. स्वॅप केल्यानंतर ना बघा, 5 ची पोझिशन 4 ने घेतली, 4 ची पोझिशन 5 ने घेतली. सेम. आता आपल्याला काय करायचंय? 5 ला सोडायचं नाही, 5 ची कंपॅरिझन करायची आपल्याला 3 सोबत, पुढच्या एलिमेंट सोबत. मग 5 च्या ऍडजस्टंट एलिमेंट कोणता? 3. मग आपल्याला काय दिसतंय? 5 इज ग्रेटर दॅन 3. असं ही कंडिशन असली तर मग आपण काय करणार? त्या दोघांना स्वॅप करणार. सो त्यांना स्वॅप केल्यानंतर ना 3 5 च्या जागी गेला, 5 3 च्या जागी गेला. त्याच्यानंतर ना पुन्हा 5 ची कंपॅरिझन करायची 2 सोबत. जर 5 ला 2 सोबत कम्पेअर केलं तर आपल्याला काय दिसतंय? 5 इज ग्रेटर दॅन 2. मग आपण त्यांना स्वॅप करायचे. सो स्वॅप केल्यानंतर ना आपल्याला अरे आपला अशा पद्धतीने दिसतो. त्याच्यानंतर ना फायनली 5 ला कम्पेअर करायचं 1 सोबत. सो 5 ला 1 बरोबर आपण जर कम्पेअर केलं तर मग काय दिसतंय आपल्याला? 5 इज ग्रेटर दॅन 1. जर 5 इज ग्रेटर दॅन 1 असलाय आहे, तर त्याच्यामुळे आपण त्यांना काय करणार आहे? स्वॅप करणार आहे. स्वॅप केल्यानंतर ना आपल्याला जो काय आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे. ओके. तर आपला पहिला एलिमेंट त्याच्या प्रॉपर पोझिशनला जाऊन पोहोचला. म्हणजे काय? नाव 5 ऍट इट्स राईट पोझिशन. सो पास 1 इज कम्प्लिटेड. ज्यावेळेस आपल्या अरे मधला एखादा एलिमेंट त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचतो, त्यावेळेस तो पास कम्प्लीट झाला आपण असं म्हणतो. आता आपल्याकडे 5 एलिमेंट आहेत, तर आपले पासेस किती चालणार आहेत? 5. ओके. तर 5 त्याच्या प्रॉपर पोझिशनला गेला. आता आपण काय केलं? नाव टेक 4. आता आपण पुढचा एलिमेंट कोणता सिलेक्ट केला? 4. आणि 4 ला त्याचे ऍडजस्टंट एलिमेंट म्हणजे 3 सोबत आपण कम्पेअर करणार आहे. मग याच्यामध्ये काय दिसते? 4 इज ग्रेटर दॅन 3. तर मग त्यांना स्वॅप करणार. स्वॅप केल्यानंतर ना 4च्या जागी 3 गेला, 3च्या जागी 4 गेला. त्याच्यानंतर ना आपण 4 ची परत कंपॅरिझन करणार 2 सोबत. 4च्या पुढचा एलिमेंट 2 होता, त्याच्यामुळे त्यांची कंपॅरिझन केली. याच्यामध्ये आपल्याला दिसतं 4 इज ग्रेटर दॅन 2. तर यांना स्वॅप केलं. स्वॅप केल्यानंतर ना आपल्याला जो काय आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे. एकमेकांनी एकमेकांनी त्यांची जागा चेंज केली. त्याच्यानंतर ना 4 ला आपण कम्पेअर करतो आता 1 सोबत. 4 ला 1 सोबत कम्पेअर केलं तर आपल्याला काय दिसतंय? 4 इज ग्रेटर दॅन 1. 4 हा 1 पेक्षा मोठा आहे. तर त्यांना पण आपण काय करणार आहे? स्वॅप करणार आहे. सो स्वॅप केल्यानंतर ना बघा, 4च्या जागी 1 आला, 1च्या जागी 4 गेला अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ना आता बघा, 4 ची कंपॅरिझन करायची आपल्याला 5 सोबत. जर 4 ला आणि 5 ला कम्पेअर केलं तर आपल्याला काय दिसतंय? 4 इज लेस दॅन 5. 4 5 पेक्षा मोठा आहे का? नाही, तर छोटा आहे, लेस दॅन आहे. सो आपल्याला इथे आपल्याला स्टॉप करायचे. आणि स्टॉप केल्यानंतर ना 4 जो एलिमेंट आहे तो त्याच्या प्रॉपर पोझिशनला गेला आणि आपला पास टू काय झालेला? कम्प्लीट झाला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण एलिमेंट कोणतं घेणार? टेक 3. तर आपण काय करणार? 3 हा एलिमेंट घेणार, त्याला त्याचा ऍडजस्टंट एलिमेंट कोणता आहे? 2. त्याच्यासोबत आपण कम्पेअर करूया. कम्पेअर केल्यानंतर ना आपल्याला दिसतंय 3 इज ग्रेटर दॅन 2. सो त्या दोघांना स्वॅप करायचं. स्वॅप केल्यानंतर ना 3 ची पोझिशन 2 ने घेतली, 2 ची पोझिशन 3 ने घेतली. त्याच्यानंतर 3 ला कम्पेअर करायचं 1 सोबत. 3 ला 1 सोबत कम्पेअर केलं आपण, तर आपल्याला काय दिसतंय? की 3 इज ग्रेटर दॅन 1. 3 हा 1 पेक्षा ग्रेटर आहे, तर त्यांना आपण काय करणार आहे? स्वॅप करणार आहे. आणि स्वॅप केल्यानंतर ना एकमेकांच्या पोझिशन यांच्या चेंज झाल्या. त्याच्यानंतर ना आता 3 ला कम्पेअर करायचं 4 सोबत. आपण जर 3 ला 4 सोबत कम्पेअर केलं तर आपल्याला काय दिसतंय? 3 इज लेस दॅन 4. 3 हा 4 पेक्षा लहान आहे. सो आपल्याला इथे स्टॉप करायचं. स्टॉप केल्याच्या नंतर ना आपल्याला दिसते 3 त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचलाय आणि आपला पास नंबर 3 कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर नेक्स्ट सिलेक्ट किंवा टेक कोणता एलिमेंट घ्यायचा? आता आपल्याला 2 एलिमेंट घ्यायचे. 2 चे ऍडजस्टंट एलिमेंट कोणता आहे? 1. त्या दोघांची कंपॅरिझन केल्यावर आपल्याला समजतं की 2 इज ग्रेटर दॅन 1. 2 हा 1 पेक्षा मोठा आहे, तर त्यांना आपण स्वॅप करायचं. स्वॅप केल्यानंतर ना 2 ची पोझिशन 1 आणि 1 ची पोझिशन 2 घेणार आहे. त्याच्यानंतर ना आपण 2 ला कम्पेअर करणार 3 सोबत. जर आपण 2 आणि 3 ची कंपॅरिझन केली तर आपल्याला काय दिसतंय? 2 इज लेस दॅन 3. 2 हा 3 पेक्षा लहान आहे, तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे? स्टॉप करावं लागणार आहे. कारण की काय?
आपला 2 हा जो इलिमेंट आहे तो त्याच्या प्रॉपर जागी प्रॉपर पोझिशनला पोहोचलेला आहे, त्याच्यामुळे आपला पास नंबर 4 हा पण कम्प्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर ना फायनली आपण 1 ला सिलेक्ट करतोय आणि 1 ची कंपॅरिझन कोणासोबत करतोय, 2 सोबत करतोय. आणि याच्यामध्ये काय दिसतंय की 1 इज लेस दॅन 2. 1 हा 2 पेक्षा लहान आहे, तर आपल्याला इथे स्टॉप करायचे. का? कारण की 1 हा त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचलेला आहे आणि आपला शेवटचा जो पास आहे, पास नंबर 5, हा पण या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. अशा पद्धतीने आपला जो काय बबल सॉर्ट आहे, तर हा चालतो. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल.